नमस्कार. UK मराठी स्टोरी वर्ल्डमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. कथा आवडत असल्यास लाईक करा, कमेंट सेक्शनमध्ये जाऊन स्वाईप करून हाईप बटन दाबा, कथा शेअर करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. डेस्टिनी बंध अनोखे प्रेमाचे भाग 51. तुझ्यासारखा नीच माणूस फक्त मागून वार करू शकतो. तू हरत होतास म्हणून माझ्या प्रयागला मारलेस. माझे आई बाबा, माझे बाळ सगळे तुझ्यामुळे गमावले मी. आणि आता तुला मी हवी आहे. आणि त्याच्यासाठी तू त्या निरागस बाळाच्या जीवाशी खेळलास, एका गरोदर स्त्रीच्या जीवाशी खेळलास आणि वीर त्यांना किडनॅप केलेस. का तर माझ्या मागे कोणी पुरुषाचा हात नको. पण तू विसरलास मी आध्या आहे. मला कोण्या पुरुषाची गरज नाही. मी स्वतः समर्थ आहे. आध्या पहिले तर भावूक झालेली, पण लगेच ती चिडून त्याला बघू लागली. पण रेहानने त्याची सगळी ताकद एकवटून आध्याला धक्का दिले. ती पडणारच की 2 हाताचा विडखा तिच्या कमरेभोवती आला. त्याला न बघताच आध्याला त्याचा स्पर्श कळला. तिने हसतच त्याला मिठी मारली. एका क्षणासाठी त्याचे एक्सप्रेशन सॉफ्ट झाले. हलकेच त्याने मिठी घट्ट केली. डोळे मिटून तो तिला फील करू लागला. पण लगेच भानावर येत त्याने तिला दूर केले आणि त्याचा मोर्चा रेहानकडे वळवला. सम्राटला अचानक तिथे आलेले बघून रेहान गोंधळला, तर वीरच्या चेहऱ्यावर मात्र हसू फुलले. तो रेहानकडे एक भुवई उंचावून बघत हसू लागला. सम्राट तू? रेहान घाबरून कसे तरी 2 शब्द बोललाच की एकच ठोसा त्याच्या तोंडावर पडला. तसे रेहान 2 पाऊल मागे सरकला. बायको आहे ती आमची. तुझी हिंमत कशी झाली तिला हात लावण्याची? रेहानचे टी-शर्ट गच्च पकडून त्याला हलवत सम्राट बोलला. त्याचे डोळे अक्षरशः आग ओकत होते, तर जबडा घट्ट झालेला, हातांचे शिरा फुगलेले. त्याला बघून कोणालाही धडकीच भरावी. आणि एवढ्या वेळची त्याला बघून खुश असलेल्या आध्याच्या ओठावरचे हसू गायबच झाले. आता तिचेही हृदय भीतीने धडधडायला लागले. तुला काय वाटले? तू पाठीमागून वार करत राहशील आणि आम्हाला काही कळणार नाही? आम्हाला ओळखायला तू चूक केलीस रेहान गाडगीळ. आम्ही सम्राट मोहिते पाटील आहोत. तू आमच्या बायकोवर चुकीची नजर ठेवणार आणि आम्हाला कळणार नाही वाटलेच कसे तुला? बोलत बोलत सम्राट एकावर एक मुक्के रेहानच्या चेहऱ्यावर मारत होता. याच हाताने तू आमच्या बायकोला टच केलेस ना? बोलत सम्राटने रेहानचे बोट त्याच्या बोटात गुंफून जोरात ट्विस्ट केले. तसे रेहानची दुःखद किंकाळी आसमंतात घुमली, जणू त्याचे मनगट हातापासून वेगळे झाले असावे. हेच डोकं आहे ना ज्याच्या जोरावर तू प्लॅनिंग करून आमच्या भावाचा खून केलास? प्लॅनिंग करून आमच्या परिवाराला संकटात आणलेस? प्लॅनिंग करून त्या छोट्याशा बाळाला मारण्याची धमकी दिलीस? प्लॅनिंग करून तू आमच्या बायकोला स्वतःकडे बोलावून घेतलेस? सम्राट त्याच्या डोळ्यात आरपार बघत बोलला. तर रेहान घाबरून त्याला बघू लागला. हाताविषयी बोलून त्याने हात तोडले. आता तो डोकं फोडणार होता का? आजवर तो सम्राटला मूर्ख समजत आलेला, पण आजचे त्याचे रूप भयानक होते. त्याला कशाचीही दयामाया नव्हती. होता तो फक्त राग. डोळ्यात अंगार. बस जाने तो समोरच्याला राग करेल याची भीती. मला माफ कर सम्राट. हवं तर मी इथून कायमचा निघून जातो. परत कधीच तुमच्या आयुष्यात येणार नाही. फक्त एकदा माफ कर. हवं तर आध्याने सही केलेले डिवोर्स पेपर्सही मी तुला परत करतो. रेहान घाबरून बोलला. पण डिवोर्स पेपर्सचे नाव ऐकून मात्र सम्राटच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने झटक्यात मान वळवून आध्याला पाहिले. तसे तिने मान खाली घातली. त्याच्यावर झडझडीत कटाक्ष टाकून त्याने त्याचा मोर्चा रेहानकडे वळवला. अच्छा, तुला माफ करू? ठीक आहे, केले माफ, सम्राट बोलला. तसे आध्या वीरने चमकून त्याला पाहिले. तर रेहान खुश होऊन थँक्यू. रेहान दुसऱ्या हाताने त्याचा दुखरा हात पकडून बोलून तो आत बंगलोच्या दिशेने वळलाच की सम्राटचा रागीट सूर कानावर पडला. आम्ही करतो तुला माफ, जाऊ देतो. पण तू आमच्या भावाला परत आणू शकशील? त्याच्या बाळाला, आध्याच्या आईबाबांना आणू शकशील परत? सम्राट बोलला. तसे रेहान जागेच स्तब्ध झाला. नाही आणू शकत ना? मग तू आमच्याकडून माफीची अपेक्षा कशी करू शकतोस? तुला तुझ्या सगळ्या गुन्ह्याचा हिशोब द्यायचे आहे रेहान गाडगीळ. तू आणि तुझा तो बाप. नाही या जन्मात तुम्हाला नरक यात्रा घडवून दिले ना. नाव नाही लावणार सम्राट मोहिते पाटील. रेहानच्या समोर चुटकी वाजवत सम्राट बोलला. सोबत आलेल्या रघुला त्याने इशारा केला. तसे रघुची माणसे रेहानला घेऊन तिथून जाऊ लागली. सम्राट हातांच्या मुठी आवडून पाठमोरा उभा होता. 1 मिनिट.
सम्राटचा रुक्ष स्वर कानावर पडताच सगळे थांबले. डिवोर्स पेपर्स कुठे आहेत? सम्राटने विचारले. तसे रेहानने रूममध्ये असल्याचे सांगितले. तो ताडताड पावले टाकत बंगलोच्या आत गेला. त्याच्या मागे आध्या. हॉलमध्ये बेशुद्ध गार्डला बघून सम्राटने सुस्कारा सोडले. त्याला कळले हे कारस्थान त्याच्या प्रिय बायकोचे आहे. नाही मध्ये मान हलवून तो लगेच वर रेहानची रूम शोधायला गेलाच की आध्याने त्याला अडवले. आमच्या रस्त्यातून बाजूला हो. सम्राट तिच्या डोळ्यात बघत चिडून बोलला. तुम्ही शांत व्हा ना सम्राट, मी तुम्हाला अडवत नाही आहे. बस आत रूममध्ये नका जाऊ. नजर खाली ठेवून आद्या बोलतच होती की वा, आणखी काही कांड करून ठेवले आहेस का? तो तिरकस हसत बोलला. तसे तिने नजर झुकवली. ती लगेच रेहानच्या रूममध्ये जात आतून दरवाजा लावून घेतला तर सम्राट हातांच्या मुठी आवडून बंद दाराकडे बघू लागला. आत रवीना थकलेल्या अवस्थेत बेडवर झोपून होती. अंगावर फक्त ब्लँकेट, अस्ताव्यस्त झालेले केस आणि रेहानच्या क्रूरतेचे निशाण तिच्या गळ्यावर, मानेवर, शरीरावर. तिला तसे बघून आध्याच्या डोळ्यात पाणी आले. ती हळूच तिच्या शेजारी जमिनीवर बसली. रवीना, तिने मायेने तिच्या डोक्यावरून हात फिरवले. तशी रवीना दचकून जागी झाली. डोळ्यात भीती, अक्षरशः थरथरली ती. आणि आध्याला गिल्टी वाटले. तिने स्वतःच्या स्वार्थासाठी रवीनाला रेहानसारख्या क्रूर माणसाच्या पुढे केले. वहिनी साहेब, तुम्ही सगळं ठीक आहे? भाऊसाहेब सापडले का? आध्याला समोर बघून रवीना झटक्यात उठून बसली. तसे तिच्या अंगावरचे ब्लँकेट बाजूला झाले. तिने ते घाईने अंगावर धरले. आज कधी नव्हे ते स्वतःशीच लाज वाटली तिला. तर आध्याने लगेच डोळे मिटले. सॉरी वहिनी साहेब, रवीना ओशाळून मान झुकवून बोलली. तसे आध्याने तिला पाहिले. तिची काही चूक नसताना तीच माफी मागत होती. कशाचाही विचार न करता आध्याने तिला मिठी मारली. तू सॉरी म्हणू नकोस रवीना, खरे तर माफी मी मागायला हवे तुझी, आध्या कातर स्वरात बोलली. नाही वहिनी साहेब, तुमच्या डोळ्यात पश्चाताप सूट नाही होत. तुम्ही कणखरच उठून दिसता. अहो, हे माझे कामच आहे. याचेच तर पैसे मिळतात मला आणि तुमच्या कुठल्या कामात येऊ शकले याने धन्य झाले मी, रवीना कसनुसं हसत बोलली. रवीना, तू लवकर फ्रेश होऊन ये. बाहेर सम्राट उभे आहेत, बोलून आध्याने जमिनीवर पडलेले रवीनाचे कपडे पाहिले तर कपड्याच्या चिंध्या झाल्या होत्या. सगळं बघून तिच्या हाताच्या मुठी आवळल्या. तो माणूस होता की शैतान? आध्याने लगेच कबड उघडले. त्यात रेहानचे काही शर्ट होते. आपल्याजवळ दुसरा पर्याय नाही, हे तू सध्या घालून घे. तोपर्यंत मी पेपर शोधते. आध्याने रवीनाच्या हातात शर्ट दिले. तशी रवीनाने ब्लँकेट अंगावर घेऊनच बाथरूम गाठले तर आध्या ड्रॉवरमध्ये डिवोर्स पेपर्स शोधू लागली. एकदाचे पेपर्स सापडले तशी ती बाहेर निघून गेली. सम्राटच्या हातात ते पेपर्स देत तिने मान खाली घातली. सम्राट पेपर्स चाडून बघू लागला. आध्याची सही बघून त्याचा राग अनावर होऊ लागला. निर्विकार चेहरा ठेवून तिच्याकडे एकवार बघून झपाझप पावले टाकत सम्राट खाली निघून गेला तर आध्या जाणाऱ्या त्याला नाराजीत बघू लागली. आध्या रवीना दोघी खाली निघून आल्या. सम्राट, रघु, मुलं, वीर बाहेरच होते. रवीना मान खाली घालून तिचे गुडघ्यापर्यंत येणारे शर्ट एका हाताने आणखी खाली ओढण्याचा प्रयत्न करत होती. आध्याही मान खाली घालूनच येत होती तर सम्राट तिच्याकडे रोखून बघत होता. रघु, मुलांना त्यांच्या घरी सोड, सम्राट बोलला. तसे रघुने सगळ्यांना पाहिले. तसे काही न बोलता सगळे बाहेरच्या दिशेने चालू लागले. आध्या त्यांना जाताना बघतच राहिली. सम्राट असल्यामुळे ती त्यांचे आभारही मानू शकली नाही. मागे वळून वीरला आधार देऊन सम्राट तिथून जाऊ लागला तर आध्या, रवीना एकाच जागी उभे होते. वहिनी साहेब, तुम्ही निघा आता, मी जाते, रवीना बोलली. तसे सम्राटचा रागीट सूर कानावर पडला. कोणी आमंत्रण देण्याची वाट बघत असेल तर आम्ही त्यांना बोलवणार नाही आणि तू चल आमच्यासोबत, आम्ही सोडतो तुला, त्यांच्याकडे न बघता सम्राट बोलला. तसे दोघे त्यांच्या मागे जाऊ लागल्या. आध्या, तुझे काही खरे नाही. हा वोल्केनो नक्कीच तुझ्यावर फुटणार. आध्या विचार करतच त्याच्या मागे गेली.
सम्राटने वीरला पॅसेंजर सीटवर बसवले आणि ही वेडी तिच्याच नाजात पॅसेंजर सीटच्या बाजूने आली आणि सम्राटला जाऊन धडकली. तिचं डोकं त्याच्या पाठीवर आदळले. आह! डोक्याला हात लावून आद्या उगच खडवडली. तिरकी नजर त्याच्या चेहऱ्यावर स्थिरावलेली. सम्राट मोठे डोळे करून तिला बघू लागला तर आद्या त्याच्या काही बोलण्याची वाट बघत होती. तिच्याकडे दुर्लक्ष करून सम्राट ड्रायव्हिंग सीटवर बसला. दगड. आद्या तोंडात पुटपुटत मागच्या सीटवर बसली. वीर रवीना गालातच असले तर सम्राटने मिररमधूनही तिच्यावर चिडका कटाक्ष टाकला. आद्या बत्तेसी दाखवत त्याला बघत होती. तिचे मन आनंदाने अगदीच नाचत होते. एवढे दिवस एकटीच सगळ्या परिस्थितीशी लढत होती ती. सम्राटला बघताच तिचे टेन्शन दूर झाले. तिला माहीत होते सम्राट नक्कीच रागवेल तिला आणि ती तयार होती त्याला मनवायला. सकाळचे 5 वाजले असतील. कार रस्त्यावरून वेगाने धावत होती. सम्राटची नजर रस्त्यावर खिळलेली पण चेहऱ्यावर कठोर भाव. हात स्टेअरिंगवर घट्ट झालेले. मध्ये मध्ये मिररमधून आद्यावर चिडका कटाक्ष टाकत होता तो. वीर झोपी गेलेला तर रवीनानेही आद्याच्या शोल्डरवर डोकं टेकवले पण आद्या मात्र सम्राटकडेच बघत होती. काही वेळातच रवीनाचे घर आले. तसे आद्याने तिला उठवले. धन्यवाद बोलून ती लगेच खाली उतरून तिच्या घरी निघून गेली. सम्राटने कार हॉस्पिटलच्या दिशेने वळवली. वीर. हॉस्पिटलसमोर कार थांबताच सम्राटने त्याला उठवले. वीरने डोळे किलकिले करत उघडले. तसे सम्राटने बाहेर येत त्याच्या हाताला पकडून कारमधून उतरायला मदत केली. उतरण्यासाठी आद्याने दरवाजा उघडला. वीर, तिला सांग हॉस्पिटलमध्ये यायची काही गरज नाही. आम्ही आहोत सगळं बघायला. आद्याकडे न बघता सम्राट बोलला. सम्राटचे असे परक्यासारखे बोलणे बघून आद्याच्या डोळ्यात टचकन पाणी जमा झाले. जगासमोर कितीही कणखर असली तरी एक सम्राटच होता ज्याच्यासमोर ती कमजोर पडायची. तिला रडताना बघून वीरला वाईट वाटले. भाई, वीर बोलतच होता की मला बेबीला बघायचे आहे. आद्याचा स्वर कानावर पडला. तसे सम्राटने चिडून तिला पाहिले. आपण कुठून आलो त्याचे भान असू द्या जरा, म्हणे बेबीला भेटायचे. सम्राट तिरकस स्वरात बोलला. तसे आद्या शांत झाली. सम्राट वीरला घेऊन तिथून निघून गेला तर आद्या त्याच्या पाठमोऱ्या देहाकडे बघतच राहिली. भाई, तुम्ही भाभीसोबत असे का वागत आहात? भाभीला किती वाईट वाटले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते, दिसले नाही का तुम्हाला? वीर नाराजीत बोलला. बायको आहे ती आमची, तिच्यासोबत कसे वागायचे हे तू आम्हाला शिकवू नकोस. सम्राट चिडून त्याच्याकडे बघू लागला. आय नो भाई, आम्ही शिकवत नाहीच आहोत. भाभीने जे काही केले ते आमच्यासाठी केले. प्लीज त्यांना माफ करा. त्यांच्याशी नीट बोला. त्यांना गरज आहे तुमची. वीर बोलला. त्यावर सम्राट शांत झाला. हॉस्पिटलमध्ये वीरला ॲडमिट करेपर्यंत रघु तिथे आलेला. रघुला वीर जवळ थांबायला सांगून सम्राट खाली गेला तर आद्या कसल्याशा विचारात हरवलेली दिसली. सम्राट सुस्कारा सोडून ड्रायव्हिंग सीटवर बसला. त्याला बघताच आद्या सावरून बसली. तिला वाटले सम्राट तिला शेजारी बसायला बोलावेल पण तिचे मन खट्टू झाले जेव्हा सम्राटने कार स्टार्ट केली. सम्राट, आद्याने त्याला आवाज दिले पण त्याने ऐकूनही न ऐकल्यासारखे केले. आद्याच्या डोळ्यात परत पाणी जमा झाले. थोडीशी खिडकीजवळ सरकून बसत ती बाहेर बघू लागली. सम्राटने एकवार तिला पाहिले आणि काही न बोलता कार ड्राईव्ह करू लागला. काही वेळातच कार वाड्यावर पोहोचली. सकाळचे 8 वाजले असतील. वाड्यावर नोकरांची कामाची गडबड सुरू होती. सम्राटला बघता सगळे त्याच्या भोवती जमा झाले. वहिनी साहेब कशा आहेत? सगळ्यांचा एकत्रित प्रश्न. छान आहेत. आणि बेबी गर्ल पण, सम्राट गालात हसत बोलला. तसे सगळेच खुश झाले. थोडा वेळ सगळ्यांशी बोलून सम्राट लगेच त्याच्या रूमच्या दिशेने निघाला. आद्याही पळतच त्याच्या मागे गेली. रूममध्ये येता सम्राटने अंगावरचे शर्ट काढून फेकले. कबर्डमधून तो त्याचे कपडे घेऊ लागलास की 2 नाजूक हातांचा विडखा त्याच्या छातीवर जाणवला तर तिचे डोकं त्याच्या पाठीवर. तसे सम्राटच्या अंगातून सडसडून वीज वाहून गेली. वाटले सगळं विसरून तिला गच्च मिठीत सामावून घ्यावे
तिच्यावर प्रेमाचा वर्षाव करावा, पण तिचे वागणे आठवले आणि राग उतरला डोळ्यात. आय मिस यू सो मच सम्राट. मी किती वाट पाहिली तुमची. आद्या अधिकच त्याला बिलगत कातर स्वरात बोलली. 2 क्षण तर सम्राट स्तब्ध झाला. डोळे आपसूक मिटल्या गेले. तिचा बेचैन करणारा हळूवार स्पर्श आणि तिचे शब्द त्याच्या हृदयाची धडधड वाढवायला पुरेसे होते. श्वास झळ झाले त्याचे. पण नाही, तो एवढ्यात पिघलणार नव्हताच. त्याने रागाने तिचे हात झटकले आणि वळून तिच्याकडे रागाने बघू लागला. आद्या शॉक होत त्याला बघत होती. सम्राट, तिचा आश्चर्य मिश्रित सूर. ती 2 पावलं त्याच्या जवळ सरकली तसे तो 2 पावलं मागे झाला. असे का करत आहात सम्राट? मला गरज आहे तुमची. प्लीज मला मिठीत घ्या ना. आद्या त्याच्या डोळ्यात बघत व्याकुळ स्वरात बोलली. सम्राट तिच्या डोळ्यात बघू लागला. तिच्या डोळ्यातील पाणी त्याला कमजोर करत होते, पण तिने जे केले तो विसरू शकत नव्हता. त्याने लगेच तिच्या हाताला घट्ट पकडले आणि ताड पावले टाकत ओढतच तिला बाथरूममध्ये घेऊन गेला. आद्या पूर्ण गोंधळली. सम्राटने झटक्यात तिला शॉवर खाली उभे केले. डोक्यावर थंडगार पाणी पडताच आद्या थरथरली. शॉवरचे पाणी तिच्या डोक्यावरून चेहऱ्यावरून होत पूर्ण अंगावर पडू लागले. आद्या एकटक त्याला बघत होती तर सम्राट तिच्या ओठावर हलके हसू फुलले. पजेसिव्ह सम्राट परत एकदा तिच्या अंगावरचे दुसऱ्याचा स्पर्श मिटवू पाहत होता. तिने खट्याळ हसत सम्राटच्या गळ्यात हात घातले. रोमॅन्टिक बात हा. आद्याने हळूच त्याच्या चेहऱ्यावर बोट फिरवले. तसे आवंडा गिळून सम्राटने डोळे मिटले. आय लव्ह यू. त्याला घट्ट मिठी मारत आद्या त्याच्या कानात पुटपुटली. त्याचे हात आपसूक तिला मिठीत घ्यायला पुढे झाले, पण लगेच त्याच्या कानात रेहानचे शब्द घुमले आणि त्याने मुठी आवडून घेतल्या. तिला झटक्यात स्वतःपासून दूर करत तिच्यावर जळजळीत कटाक्ष टाकून तो बाहेर निघून गेला. आद्या तशीच शॉवर खाली अश्रू गाळत उभी राहिली. सम्राट त्याच्या सिक्रेट अड्ड्यावर आला. तो कुठे आहे? एका माणसाकडे बघत सम्राटने विचारले. तसे तो माणूस सम्राटला घेऊन एका रूममध्ये गेला. रेहान एका खुर्चीवर बसून होता. त्याच्या कणण्याचा आवाज पूर्ण रूममध्ये घुमत होता. त्याचा हात बराच सुजलेला दिसत होता, तर ओठ, गाल, नाकातूनही रक्त येत होते. चेहरा अक्षरशः सुजलेला दिसत होता. काय मग रेहान गाडगीळ, असे मजा येत असेल ना? सम्राटचा तिरकस हसरा आवाज आला. तसे रेहानने डोळे किलकिले करत सम्राटला पाहिले. धोक्याने मारून 50 माणसाच्या पहाऱ्यामध्ये कैद करून तो स्वतःला ग्रेट समजतोस का? रेहान तरीही दुखऱ्या आवाजात बोलला. ओ हो, मान गए हा रेहान तुला. धोक्याने तू मारतोस, प्लॅनिंग तू करतोस, एखाद्याला किडनॅप तू करवतोस आणि आम्ही समोरासमोर तुला हरवले तर तुला धोका वाटतो? सम्राट टाळ्या वाजवून हसतच बोलला. आपल्या गल्लीत कुत्राही वाघ बनतो ही म्हण तर तुला माहीत असेल. रेहान हलके गालात हसत बोलला. आपल्या गल्लीत नाही रेहान, आम्ही सगळीकडेच वाघ आहोत. तुझ्यासारखा लांडगा मात्र चुकून स्वतःला वाघ समजू लागला, मग त्याला तर त्याची जागा दाखवणे गरजेचे आहे, नाही का? सम्राट त्याच्या डोळ्यात बघत बोलला. बरं, एक ऑफर देतो. आम्हाला हरवून दाखव, मग तू इथून जायला मोकळा. आम्ही तुला नाही अडवणार, नाही आमची माणसे, नाही आम्ही कोणतं सूड घेणार. बोल, आहे डील मंजूर? पण हा, एक कंडिशन आहे. जर आम्ही जिंकलो तर मात्र तू गेलास. सम्राट बोलला. तसे रेहान त्याला विचित्र नजरेने बघू लागला. मी मूर्ख दिसतो का तुला? मी पहिलेच जखमी आणि तू सुदृढ. ऑफकोर्स तूच जिंकशील. मग अशा सामन्याचा काय अर्थ? तसेही तू मला सोडणार नाहीच आहेस. मग तुला जे करायचे ते कर ना. विनाकारण खेळ कशाला मांडतोस? रेहान चिडून बोलला. ओके, आम्ही तुझी ही इच्छा पूर्ण करतो. राका. सम्राटने त्याच्या माणसाला आवाज दिले तसा एक धिप्पाड माणूस त्याच्या पुढ्यात उभा झाला. जी दादासाहेब. हाताची घडी घालून नजर झुकवून तो बोलला. हिट मी. सम्राट बोलला. तसे राका घाबरून त्याला बघू लागला. काहीही काय बोलताय दादासाहेब? मी तुम्हाला कसे मारू शकतो? राका घाबरून बोलला. डोंट वरी, आम्ही काहीही करणार नाही. तू मार आम्हाला.
एवढं की आमची अवस्था याच्यासारखी झाली पाहिजे. सम्राट शांत स्वरात त्याला समजावू लागला. तर राका कधी रेहानकडे तर कधी सम्राटकडे बघत होता. मला माफ करा, मी नाही करू शकत दादासाहेब, राका हात जोडून बोलला. सी, तुझी माणसं तुला हात लावायला घाबरतात, रेहान तिरकस हसत त्याला चिडवत बोलला. सम्राटने एक वार त्याला बघत स्वतःचे डोकं भिंतीवर जोरात आपटले. तसे त्याच्या कपाळावर भले मोठे टेंगूळ आले. तो वारंवार स्वतःचे डोकं भिंतीवर आपटू लागला. दादासाहेब, अहो काय करताय तुम्ही? डोक्यातून रक्त यायला लागले. चला बघू हॉस्पिटलमध्ये, राकाने त्याला अडवले. तू चिंता करू नकोस, आम्ही ठीक आहोत, सोड त्याला, राकाला अडवत सम्राटने ऑर्डर दिले. तसे राकाने रेहानला सोडले. रेहान स्वतःचे अंग स्ट्रेच करू लागला. अंगातून हलकी कड उठली. त्याच्याकडे दुर्लक्ष करत रेहान सम्राटच्या पुढ्यात उभा झाला. तरीही सामना बरोबरीचा व्हायला हवे सम्राट, माझा एक हात फ्रॅक्चर आहे. रेहान त्याची चाल खेळू लागला आणि सम्राट त्याला खेळू देत होता. ठीक आहे, पहिले तुझी टर्न, आम्ही तुझ्यावर हात नाही उचलणार, सम्राट त्याच्या डोळ्यात बघत चॅलेंजिंग बोलला. त्याला काही कळेल त्याआधीच रेहानने सम्राटच्या चेहऱ्यावर एक मुक्का मारले. तसे सम्राट एक पाऊल मागे सरकला. नाकातून रक्त येऊ लागले. नाकाला बोट लावून बोटावर लागलेले रक्त बघून सम्राट गालातच तिरकस हसला. ओ, गुड पंच, सम्राटने त्याला प्रोत्साहन दिले. रेहानच्या डोळ्यात चमक होती. तो एकावर एक सम्राटला पंच मारत होता, तर सम्राट त्याचा मार खात होता. बाहेर गार्डला कळले. तसे सगळे पळतच आत आले. ते सम्राटला प्रोटेक्ट करायला पुढे येणारच की हात दाखवून त्यांना मागे व्हायला सांगितले. रेहानचे मार खाऊन सम्राट अशक्त पडला होता. जणू त्याच्यात काही ताकदच उरली नव्हती. रेहानने एकच मुक्का सम्राटच्या पोटावर मारला. तसे कडवडून सम्राट खाली बसला. यू लास्ट सम्राट, आणि मी विनर आहे. डीलनुसार मी इथून जायला मोकळा आहे. बाय बाय मिस्टर सम्राट, बोलून रेहान लंगडत बाहेरच्या दिशेने जाऊ लागला. तू परत एकदा प्रूव्ह केलेस रेहान गाडगीळ, तू भेकड आहेस. तो फक्त मागून वार करू शकतोस, नाहीतर झाला की नाही, सम्राट थकलेल्या सुरात हसतच बोलला. रेहान गाडगीळ आहे मी, असेच कोणालाही नाही हरू शकत. तू माझे काहीही करू शकत नाहीस सम्राट, परत एकदा प्रूव्ह केलेस तू मूर्ख आहेस, रेहान तिरकस हसत बोलला. ओके, पण अजूनही तू सामना जिंकलेला नाही. नाऊ माय टर्न, बोलतच सम्राटने ब्लॅक फ्लिप करत त्याच्या पुढ्यात उभा झाला. तर रेहान डोळे मोठे करून त्याला बघू लागला. आम्ही बोललो होतो ना, आम्ही जिंकलो तर तुझे काही खैर नाही, बोलतच सम्राटने रेहानला मारायला सुरुवात केली. रेहानवर एकावर एक पंच पडत होते. त्याच्या कडवडण्याचा आवाज वातावरणामध्ये घुमत होता. सगळे गार्ड सम्राटच्या नावाचा जयघोष करू लागले. सम्राटने परत एकदा त्याच्या दुखऱ्या हाताला ट्विस्ट केले आणि जोरदार किंकाळी आसमंतात घुमली. मार खाऊन रेहान अर्धमेला झालेला तो तसाच जमिनीवर बेशुद्ध होऊन पडला. सम्राटने राकाला खुणावत त्याला बेडवर ठेवायला सांगितले. एक चान्स दिलेला पडून जायला, पण रेहानने ते गमावले आणि सम्राट आहे तो परत परत कोणाला चान्स देत नाही. आता रेहानची उलटी मोजणी सुरू झाली होती आणि रोज तो सम्राटचे टॉर्चर सहन करणार होता क्रमशः. तर आजचा भाग कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटू पुढील भागात. नमस्कार.